जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 68। लेश्या शुभ परिणामाची नांदी। क्रोध, मान, माया, लोभ यांनी अनुरंजित भाव म्हणजे लेश्या। मागे आपण पाहिले की सल्लेखना धारण करणारा जीव क्रोधादी कषायांच्या आहारी जात नाही, त्यामुळे अशुभ लेश्या असत नाही। म्हणजेच कृष्ण, नील, कपोत या लेश्या संभवणार नाहीत। जशी ज्याची लेश्या तसे तो कर्म बांधणार। सल्लेखना धारण करणारा जीव कर्म बांधित नाही तर कमी करतो। तत्वार्थ सूत्रामध्ये एक महत्त्वाचे सूत्र आहे, सकषायत्वात् जीवः कर्मणो योग्यान पुद्गलान आदते स बंधः। हे ते सूत्र। त्यानुसार जीव कषाय सहित झाला म्हणजे कर्मयोग्य पुद्गल वर्गण आत्म्याकडे येतात। विशेष हे की कर्मयोग्य वर्गण आत्म्याकडे आल्या म्हणजे कषाय उत्पन्न होतात। म्हणजेच कषाय आणि कर्म यांचा निमित्त नैमित्तिक भाव संबंध आहे। म्हणूनच ज्या अर्थी कषाय कृश करण्याची क्रिया सल्लेखनेमध्ये असते त्या अर्थी लेश्या शुभ असतात। उत्तरोत्तर प्रशस्त लेश्येमध्ये कषायांचा अंश कमी असतो। भगवती आराधना या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की उत्कृष्टतेने शुक्ल लेश्यांची परिणत होऊन समाधी मरण धारण करणारा जीव उत्कृष्ट आराधक आहे। त्याशिवाय शेष, मध्यम व जघन्य अंश आणि पद्मलेश्येचा सर्व अंशांनी परिणमित होऊन मरणारा मध्यम आराधक आहे आणि पीतलेश्येच्या सर्व अंशांनी परिणमित होऊन मरणारा जघन्य आराधक आहे। सल्लेखना कोण धारण करतो? श्रावक आणि मुनी दोघेही सल्लेखना धारण करू शकतात। भगवती आराधना या ग्रंथात असे म्हटले आहे की गृहस्थ आणि साधू दोघेही भक्त प्रत्याख्यान विधी धारण करण्यास योग्य आहेत। पुरुषार्थ सिद्धायुपाय या ग्रंथात देखील म्हटले आहे की मी मरणकाली अवश्य समाधी मरण करेन अशी भावना श्रावकाने नित्य ठेवावी। शीलव्रतधारी श्रावक आणि महाव्रतधारी मुनी सल्लेखना विधी करू शकतो। राजवार्तिक या ग्रंथात असे वर्णन आहे की सर्वच नाही पण 7 शीलव्रतधारी काही श्रावक सल्लेखनाभिमुख होतात। शरीर विसर्जन। ज्यावेळी उपासकाचे मरण झाले असेल ताबडतोब त्यावेळी प्रेत न्यावे। शव नेण्यासाठी पालखी, विमान अथवा शिबिका तयार करावी। त्यात शव ठेवून शय्येसह बांधावे। मस्तक गावाकडे करावे व गावाबाहेर न्यावे। पूर्वी पाहिलेल्या मार्गाने शव न्यावे। मार्गामध्ये थांबू नये अथवा मागे वळून पाहू नये। ज्याने निषद्धेचे ठिकाण अगोदर पाहून ठेवले आहे त्याने अगोदर जाऊन त्या ठिकाणी समस्तल दर्भमुष्टीची शय्या तयार करावी। तृण, गवत जर मिळाले नाही तर तांदूळ, मसुरीची डाळ यांचे चूर्ण करून केशर इत्यादींनी अखंड रेषा मस्तकापासून पायापर्यंत ओढाव्या। गावाकडे मस्तक ठेवून पिंचीसह शव तिथे ठेवावे। चंदन, कापूर इत्यादिकांनी दहन करावे। भगवती आराधना ग्रंथामध्ये क्षपकाच्या दहनाचा विधी नाही। यानंतर श्रावकांनी कायोत्सर्ग करावा। श्रावकांनी त्यावेळी अशी भावना करावी की आम्हालाही असेच समाधी मरण घडावे, आम्ही देखील अशीच आराधना करावी। अतिचार। सल्लेखना घेतल्यानंतरही 2 दिवस अधिक जगण्याची इच्छा करणे, मरण लवकर यावे अशी इच्छा करणे, मरण प्राप्त झाले असता इतके तीव्र दुःख होत असेल तर ते कसे सहन होईल अशी भीती बाळगणे, मरताना आपल्या इष्टमित्र पुत्रदारादिकांचे स्मरण करणे
आणि मी अमुक तप केले आहे, त्याचे भविष्यकाळी मला अमुक फल मिळावे अशी इच्छा करणे, हे 5 दोष टाळावेत. असे 5 अतिचार आहेत. ज्योतिष शास्त्राप्रमाणे नक्षत्र विचार. साधकाने ज्यावेळी संलेखना धारण केली आहे त्यावेळचे नक्षत्राप्रमाणे मरण केव्हा होईल हे निश्चित सांगता येते. भगवती आराधना ग्रंथामध्ये या संबंधी सविस्तर वर्णन आहे. आर्द्रा नक्षत्रात समाधी मरण घेतल्यास दुसरे दिवशी मरण होते. जर नाही झाले तर आगामी त्याच नक्षत्रावर मरण होते. मघा नक्षत्रावर घेतल्यास त्याच दिवशी मरण होईल किंवा आगामी त्याच नक्षत्रावर होईल. मृगशीर, पुष्य, आश्लेष, विशाखा, रेवती या नक्षत्रांवर संलेखना घेतल्यास केव्हा मरण होईल हे सांगितले नाही. तसेच ज्येष्ठा नक्षत्रासंबंधाने काहीच वर्णन नाही.